तुळशी माळ ये श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बाबा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बाबा विठ्ठला मुरी हे शर्ट लय घाण झालाय एवढं धुवून टाक की. ओ मी तुमची बायको आहे मोलकरीन नाही तुमचं तुम्ही धुवा. वैभव बोला की. तुझी बायको तुझं काय काम ऐकत्या का? नाही मग कशाला ठेवून घेतली असतील घालव की माहेरला. पण माझे कपडे ते कोण धुणार. मी आहे की तुझ्यासाठी. होय एवढं प्रेम आहे तुझं माझ्या. म्हणजे तुला अजून कळलंच नाही वे. आता कळलं 2च मिनिटात तिला घरला घालवतो. ए मैरे बाहेर तुला घरातली काही काम करायला नाही. चल वाटेल लाग माझ्या घरात अजिबात राहायचं नाही. चल लवकर. मला घालून तुम्हाला लय पश्चाताप होईल ना. ए होय दे चल देत नाही चल. आणली मग कपडे धुवायला. ए बाबा ही धुणं तुझ्या बायकोला धुवायला सांग. तुझा आणि माझा काही संबंध नाही. वैभव माझ्या घरातल्याने माझं लग्न ठरवलंय त्यामुळे तुम्हाला आजच पळवून ने. होय काय बरं चालते मग आजच पळून जाऊया. बर बर मग मी 5 वाजता बॅग घेऊन इथंच येते. तू पण इथंच ये मग आपण पळून जाऊया. बरोबर चालते. अगे कुठे निघालेस? मम्मी माझं त्याच्यावर लय प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करणार आहे. तुझं काय डोकं बिकं फिरलंय का काय? त्या पोराबद्दल तुला काय माहित आहे काय? मला काय माहित नाही पण माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. सोड मला. ऐकलं काय? कुठे चालले बघा. वैभव मी तुझ्यासाठी माझ्या मम्मी पप्पांना सोडून आल्या. तू मला सांभाळशील ना? अगं तुझी शपथ घेऊन सांगतो तुला मी राणी सारखी ठेवीन. मग चल. लग्नाच्या 1 वर्षानंतर तू माझी खोटी शपथ घेतलेलीस. काय कुठे शपथ घेतल्या. तू म्हणलेलास मला राणीसारखी ठेवणार म्हणून. ती बाग ती कोण आहे? ती माझी पहिली बायको आहे. तिचं नाव राणी आहे. ठेवलं का नाही तुला राणी सारखी. भावा माझी पहिली वाली अजिबात बरोबर नाही. मी आता दुसरीच आणतो. माझी बी पहिली वाली बरोबर नाही. मी पण आता दुसरीच आणतो. मी आत्ताच आणाय निघालोय. मी पण येतो. मग चल दोघांनी मग संगच घेऊन येऊया. चल दुसरी आणणार काय? अगे ये पावसाळा चालला नाही काय. मी छत्री बद्दल म्हणतोय. वैभ्या तू लय नशीबवान आहेस लागा. तुला बायको कष्टाळू मिळाली. होय होय. तुझ्या बायको सारखी बायको सगळ्या मित्रांनी मिळावी असा विचार करत असशील. नाही एवढा वाईट विचार मी कुणाचा करत नाही. ऐका हो ऐका. गावकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना. आपल्या गावाला पुराच्या पाण्यानं वेढा दिला आहे. तरी पुराचं पाणी पाहायला कुणीही घराच्या बाहेर पडू नये. जर कोण पुराचं पाणी बघायला बाहेर आलेला दिसला त्याला हत्तीच्या पायाखाली देण्यात येईल. हो. तुला सांगितलेलं का नाही घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. अहो मी पुराचं पाणी बघाय नाही निघालेलो. मग कुठे निघालास? हत्ती केवढा आहे बघाय निघाली. वैभ्या सकाळी सकाळी माझ्या घरासमोर असं का बसलायस रे? भावा आम्हाला 5,000 रुपयाची लई गरज आहे. दे की उसनं. अरे आधी 250 रुपये घेतलेले दे आणि मग पैसे माग.
बर ती देतो पण 5,000 रुपये दे की आता. बिलकुल नाही मग तू पैसे देणार नाहीस. देणार नाही. तुला लई महागात पडेल. वहिनी ह्या लिपस्टिकचा कलर तुमच्याकडे आहे? नाही किंवा भाऊजी मग बघा आता काय विषय आहे. कसं आलं लिपस्टिक? सांगा की सांगा की तिकडे कुठं बघायला सांगा की. अब देख तू अब तू गया बेटा. हो तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा तुम्ही कुठल्या पोरगी संग बोलणार पण नाही आणि कुठल्या पोरगीला भेटणार पण नाही. मी आईची शपथ नाही घेऊ शकत. मग तुमच्या पप्पांची शपथ घ्या. पप्पांची पण नाही शपथ घेऊ शकत. मग माझी शपथ घ्या. पप्पा तुम्हाला जर वाचायचं असेल तर घ्या मग मी शपथ. बर तुझी शपथ मी कुठल्या पोरगी संग बोलणार पण नाही आणि कुठल्या पोरगीला भेटणार पण नाही. मम्मी पप्पांनी त्यांच्या मम्मी पप्पाची शपथ घेतली नाही पण तुझी शपथ का घेतली तुला माहित आहे का? कारण त्यांचं मम्मी पप्पा मेल्यावरती दुसरं मम्मी पप्पा आणू शकत नाही ती पण तू मेल्यावरती दुसरी बायको आणू शकते ती म्हणून. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तुझ्या पोरस आज निकाल आहे लवकर. होय आजच आहे. मग काय झालं निकालाचं? काय माहित तो निकालच आणाय गेलाय. आला बघ निकाल घेऊन. काय निकाल दाखव बरं. थांबा निकाल दाखवायच्या आधी मला मम्मीला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचार की बाळा विचार. मम्मी तू नापास झाल्यावर तुझ्या घरातल्यांनी काय केलं? मी नापास झाल्यावर निकाला दिवशीच घरातल्यांनी माझं लग्न लावून दिलत. मग इधर अरे पण ही मोबाईल नंबर कोणाचा आहे? घोडावाला बँजोवाला मंडपवाला भटजी लगेच बोलवून घ्या. मुलगीचं माझं बघतो. तुमचा चिरंजीव कुठं दिसेना? इथं बाजूच्या घरात अभ्यासाला गेलाय हो. आला बघा आमचा पोरगा अभ्यासात लय म्हणजे लय विचार आहे. बाळा तुला अभ्यासातलं काय येतं? अभ्यासातलं सोडा मी पुस्तक लिहिलंय. काय तू पुस्तक लिहिलंयस? होय बाप्पा. कशावर लिहिलंयस? आईवरती. बघा पोरानं आईवरती पुस्तक लिहिले. बाळा पहिल्या पानावरती काय लिहिलेस वाचून दाखव. माझी आई रोज सकाळी 5 वाजता उठते. बघा माझ्या पोरानं माझ्याबद्दल सगळं खरं खरं लिहिलंय. बाळा शेवटच्या पानावर काय लिहिलंय ती पण वाचून दाखव. माझी आई दिवसभर कंटाळून रोज रात्री 12 वाजता झोपते. आणि मधल्या पानावर काय लिहिलंयस ती पण दाखव तुझ्या बाला वाचून. किरकिर करते पप्पाला शिव्या मला शिव्या कला 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 वाला 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 वाला. बाळा तू सगळं खरं लिहिलंयस बरं का. लय खरं लिहिलंयस.